समोर येते. कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दिवसा ढवळ्या ही घटना घडल्यामुळे शहरामध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेत आता पोलिसांनी देखील तपास सुरू केलाय. मात्र या हल्ल्यामध्ये शक्ती राय यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार शक्ती राय यांची एक सिक्युरिटी एजन्सी आहे आणि संबंधित एजन्सीचा टेंडर संपल्यानंतर सुद्धा 2 कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराचा वाद हा सुरू होता आणि याच वादातून संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी या साथीदारांसह मिळून शक्ती राय यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आणि त्यांच्यावर हा आरोप केला जातोय. सध्या ही घटना घडताच परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलिसांनी याची दखल घेत आता चौकशी देखील सुरू केली आणि दोषींना कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील पोलिसांनी दिलेत. आता पोलीस यांना कठोर कारवाई देखील करणार असल्याचं म्हटलं जातंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि याच व्हायरल व्हिडिओच्या आधारे आता पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे.